चला पुढे जाऊया आपण आपलं पॉइंट. चला आपण आपला वेळ वाया घालवायचा नाही, आपला अमूल्य वेळ आहे, ठीक आहे. तर आपला लेसन चालू आहे 5th नंबरचा मॅथ पेपर 2 चा. आणि या मॅथ पेपर 2 च्या 5th नंबरच्या चॅप्टर मध्ये 3 पॉइंट आहेत. डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला आणि स्लोप ऑफ लाईन. याच्यामध्ये आपण आहोत पहिल्या पॉइंटवर, त्याचं नाव आहे डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचं सूत्र, अंतराचं सूत्र फॉर्म्युला, ठीक आहे. डिस्टेंस फार्मूला, ठीक है. बुरे लोग बुरे हैं, इससे हमें कोई मतलब नहीं. बुरे लोग बुरे हैं, इससे हमें कोई मतलब नहीं. अच्छे लोग बुरे की संगत में जाए, ये बहुत बुरा है, ठीक है. हे खूप वाईट आणि दिस इज अनफेअर, हे मला आवडत नाही, ठीक आहे. ज्यावेळी एखाद्या वाईट व्यक्तीनं वाईट काम केलं काही हरकत नाही, पण एक चांगला व्यक्ती जर वाईटच्या संगतीत जाऊन जर वाईट होता असेल, त्याचं जर नुकसान होतं असेल, तर हे वाईट आहे, हे बेकार आहे, ही वाईट आहे बघा. चला पॉईंटकडे चालायचं आपल्याला. काय करूया, पॉईंट आपण हा काल बघितलाय. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट ऑन अ ॲक्सिस, हे आपण पाहिलं, आहे की नाही. याच्यामध्ये काय केलं आपण, जर एखादं दोन पॉईंट आहे जे एकाच ॲक्सिसवर असेल, आता हे दोन्ही पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, याच्यामधलं अंतर काढताना फक्त x2 - x1 करायचे. हे पॉइंट y ऍक्सिस वर आहे, याच्यात फक्त y2 - y1 करायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पॅरलल येतो, x ऍक्सिसला जर पॅरलल आलं तर त्याचा y सेम असतो आणि म्हणून x2 - x1 करायचं. जर y ऍक्सिसला पॅरलल आलं तर त्याचा x सेम असतो, x कोऑर्डिनेट सेम असतो. इथं फक्त काय करायचं, y2 - y1 करायचं. हे पॉइंट आपण याच्या आधी बघितले. आता जाऊया आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याकडे. तर डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे अंतराचं सूत्र, आणि हे अंतराचं सूत्र जर बघायचं असेल तर अंतराच्या सूत्रासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपण दोन पॉईंट घेतले ए आणि बी. या ए आणि बी मधलं दोघांमधलं आपण काय काढायचं, डिस्टन्स काढायचं. तर दोघांमधलं डिस्टन्स काढण्यासाठी आपण एक काम केलं, हा जो बी पॉईंट आहे त्याच्यावरून असा एक परपेंडिक्युलर काढला एक्स ॲक्सिसवर, आणि तसंच हा जो पॉईंट ए आहे जो एक्स ॲक्सिसवर बी पासून आपण परपेंडिक्युलर काढला बीपी, त्या बीपी वरती एक पॉईंट डी घेतला आणि त्या डीला आपण गेला जोडलं, त्या ठिकाणी तो सुद्धा काय येतो, परपेंडिक्युलर येतो. तर या ठिकाणी ट्रायंगल तयार झाला. काय तयार झालं या ठिकाणी, ट्रायंगल तयार झाला. कोणता ट्रायंगल तयार झाला, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्या ठिकाणी आपल्याला आपण काय करतो, कोणतं थिअरम वापरतो, जिथं जिथं राईट अँगल ट्रायंगल आहे तिथं पायथागोरस थिअरम वापरतो. पायथागोरस आपल्याला काय सांगतो की हायपोटेनसचा वर्ग म्हणजे AB चा वर्ग बरोबर काय येतं, तो AD चा वर्ग, AD चा वर्ग, AD मधलं अंतर घेतलं आणि त्यानंतर BD चा वर्ग ते घेतलं y2 - y1. आता BD जर पाहिलं तर BD हा तुमचा y अक्षाला समांतर आहे, पॅरलल असते. तिथं डिस्टन्स काढताना y2 - y1 करायचं आहे. आणि जर AD पाहिलं तर AD हे x ॲक्सिसला पॅरलल येतं. जर x ॲक्सिसला पॅरलल येतं तर तिथं x2 - x1 करावं लागतं. फक्त आपण त्यात काय केलं, किमती टाकल्या. x2 - x1 म्हणजे AD चा वर्ग आला, BD चा वर्ग म्हणजे y2 - y1 BD चा वर्ग. हे सेम असतं बरं दोन्ही बी. BD मधलं अंतर काय आणि सेगमेंट BD ची लेंथ काय, दोघंही सेम असतात. तसंच AD मधलं अंतर, A आणि D मधलं अंतर डिस्टन्स आणि AD हे दोघं सेम असतात. याच्यामध्ये काय करायचंय, याचा स्क्वेअर करायचा. तर x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इकडं AB चा वर्ग होता, याचा वर्ग काढून घेतलं, वर्गमूळ घेतलं, स्क्वेअर रूट घेतलं, तर हे स्क्वेअर रूट मध्ये आलं x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हा तुमचा आहे डिस्टन्स फॉर्म्युला. तर डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण काय करतो, दोन पॉईंट मधलं डिस्टन्स काढतो. फक्त काय करायचंय, स्क्वेअर रूट मध्ये x1 आणि x2 मधला डिफरन्स काढून त्याचा स्क्वेअर करायचा प्लस y1 आणि y2 मधला डिफरन्स काढून त्याचा स्क्वेअर करायचा. बरोबर आहे. त्याच्यावर आधारित एक एक्झाम्पल मी आधी दिलेलं आहे, ते आपण बघून घ्या. बघा या ठिकाणी सांगितलं बघा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट P आणि Q. P आणि Q या दोन पॉइंट मधला डिस्टन्स काढा. ठीक आहे सर, काढू आम्ही. मग जो पॉइंट P दिला त्याचे कोऑर्डिनेटला x1 y1 मानायचं, त्यानंतर जो पॉइंट Q दिला त्याला x2 y2 मानायचं, आणि x1 y1 काय येतं, तर पॉइंट P चे कोऑर्डिनेट जे दिले होते -1 आणि 1 ते झाले तुमचे
x1 y1 आणि दुसरे जे q होता q त्या q चे कोऑर्डिनेट आले x2 आणि y2. मग फॉर्म्युला लिहायचा एमपी टाकायचा आणि वर्गमूळ काढायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने हे झालं आपलं डिस्टन्स बिटवीन पी आणि क्यू इज 10. बरोबर आहे. फक्त किती टाकल्या x2 मायनस x1 x2 5 x1 मायनस 1. आता हे मायनस मायनस काय झालं प्लस झालं. मग 5 आणि 1 चा वर्ग 6 चा वर्ग. तसंच y2 मायनस y1 मायनस 1 मायनस 7 मायनस 1 मायनस 7 आणि मायनस 1 झालं मायनस 8. मायनस 8 चा स्क्वेअर तर 64. 6 चा स्क्वेअर आला 36. 36 64 झाला 100. 100 चा स्क्वेअर रूट आहे 10. हे झालं तुमचं डिस्टन्स बिटवीन पी आणि क्यू आलं 10. आता याचाच यूज करून आपण काय केले नवीन प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. ते क्वेश्चन आहेत तुमचे की दिलेले 3 पॉइंट हे तुमचे कोलिनियर आहेत की नाही. सर ते कसं हो सांगते की मी तुम्ही बघा की हो. हा हे बघा. तर कोलिनियर असण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे तिघं एकाच पंक्तीत जेवायला बसलेले. बरोबर आहे. इथे एक पॉइंट ए घेतला मध्ये एक पॉइंट बी आहे आणि एक पॉइंट सी. मग हे तिघंही कोलिनियर असण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला एक काम करावं लागेल बरं साक्षी. काय करावं माहिती का आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए बी काढावं लागेल. आपण ए बी मधलं अंतर काढू. आपण काय करू बी सी मधलं पण अंतर काढू आणि मग काय करू ह्या दोघांची बेरीज करून बघू ती ह्या दोघांच्या बरोबर येते का. हा मग कळते आपल्या ते कोलिनियर आहे की नाही. सेम पॉईंट आपण मागच्या वर्षी पण बघितला होता फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट जॉमेट्री. त्याच्यामध्ये बिटवीन नेसचा पॉईंट होता की हा पॉईंट बी हा पॉईंट ए आणि सी च्या मध्ये आहे की नाही. बी हा पॉईंट ए आणि सी च्या मध्ये आहे की नाही. इज द पॉईंट बी इज बिटवीन ए अँड सी. ते चेक करण्यासाठी आपण डिस्टन्स बिटवीन ए बी काढलं डिस्टन्स बिटवीन बी सी काढलं आणि ए बी आणि बी सी ची बेरीज करून पाहिली ए आणि सी च्या बरोबर आली तर समजायचं बी हा दोघांच्या मध्ये आहे. सेम तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्यामुळे हे बघा काय केलं तर 3 पॉईंट आहेत. ते 3 पॉईंट कोलिनियर म्हणजे एकाच पंक्तीत जेवायला बसले. ह्या जसं आता हे तिघी कोलिनियर कोलिनियर असं तिरकं जर केलं तर हे कोलिनियर येतं. बरोबर आहे. कोलिनियर म्हणजे कसं एक रेषीय एकाच रेषेत बसले. जसं तुम्ही शाळेच्या असेंब्लीमध्ये सगळे एकमागे एक उभे राहतात. ते काय करावं लागतं आपल्याला 3 पॉईंट दिले त्या 3 पॉईंट पैकी काय करायचं प्रत्येकामधलं अंतर काढायचं. ए बी काढायचं डिस्टन्स बिटवीन ए बी काढायचं. बी सी काढायचं डिस्टन्स बिटवीन बी सी काढायचं. ए सी काढायचं ए आणि सी मधलं अंतर डिस्टन्स बिटवीन ए सी काढायचं. ठीक आहे. तिन्ही पॉईंट मधलं अंतर काढायचं आणि मग बघा इथं काय केलं आपण ए बीतलं अंतर काढलं डिस्टन्स फॉर्म्युला वापरला. डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तिथं ए बी आलं तुमचं 4√2 बी सी आलं तुमचं 8√2 आणि ए सी आलं तुमचं 12√2. तर याच्यातल्या दोघा लहानची बेरीज मोठ्याच्या बरोबर आहे बघा. जसं 4√2 आणि 8√2 4 आणि 8 12√2. वाव व्हेरी गुड. या दोघांची सम म्हणजे ह्या दोघांची सम ए बी आणि बी सीच्या अंतराची बेरीज काय लागली ए सीच्या अंतराबरोबर यायला लागली. म्हणजेच हा दोन मधला पॉईंट आहे हा याच्यात बी नाही आहे ना. बी हा दोघांच्या मध्ये आणि दुसरी गोष्ट आहे ती कशा आहेत कोलिनियर आहे. म्हणजे असा नंबर द्यायचा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. ते 1 नंबर 2 नंबरची बेरीज केली ती येते 3 नंबरच्या बरोबर. बरोबर. आणि म्हणून आपण काय म्हणतो हे 3 पॉईंट कशा आहेत कोलिनियर आहे. कॉलिनियर नाही कोलिनियर. कॉलिनियर नाही ते कोलिनियर. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे क्वेश्चन येत असतात कोलिनियरिटी चेक करण्यासाठी. परत हाच क्वेश्चन तसंच दिलाय कोलिनियरिटी. आता याच्यामध्ये हे कोलिनियर नाहीये पहा का नाहीये. आपण पी क्यू काढलं पी क्यू काय आणि डिस्टन्स बिटवीन पी क्यू काय दोघं सारखंच असतं बरं का. हा तर पी क्यू मधलं अंतर काढलं ते आलं स्क्वेअर रूट मध्ये 10. क्यू आर काढलं ते आलं स्क्वेअर रूट मध्ये 100. आलं हे स्क्वेअर रूट 100 ने 10 येत आहे. तर ठीक आहे त्यांनी काय केलं स्क्वेअर रूट 100 लिहिलं. त्याच्यानंतर पी आर काय आलं स्क्वेअर रूट 90. त्याचे दोघं लहान रूट होते स्क्वेअर रूट 10 आणि स्क्वेअर रूट 90. आता स्क्वेअर रूट 10 आणि स्क्वेअर रूट 90 ची बेरीज ही तुमची याच्या बरोबर येते का स्क्वेअर रूट 10 च्या बरोबर येते का नाही येत. बरोबर आहे. स्क्वेअर रूट 10 आणि स्क्वेअर रूट 90 इज नॉट इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100 and therefore the pq plus pr is not equal to qr and that's why these all point are not कोलिनियर. हे पॉइंट कोलिनियर नाही हो. आता ह्याच्यावर आधारितच आपले क्वेश्चन दिलेले हे 3 सॉल्व लिहून काढायचे
आणि त्याची क्वेश्चन दिलेली आहे आपण पाहूया. ठीक आहे, चला बघा पहिला क्वेश्चन. फाइंड द डिस्टन्स बिटवीन एज ऑफ 5 पेअर्स ऑफ पॉइंट. ओके, नो प्रॉब्लेम. याचे कोऑर्डिनेट काय परत सांगा. 2 3. x1 है 2, y1 है 3. b बोलो. तो x2 है 4, y2 है. क्या निकालना है. डिस्टेंस बिटवीन ए बी निकालना है. तो डिस्टेंस बिटवीन ए बी निकालना है तो उसका फार्मूला लिखो. डिस्टेंस बिटवीन ए बी इक्वल टू स्क्वायर रूट x2 minus x1 4 minus 2 bracket square plus y2 minus y1 1 minus 3 का ब्रैकेट स्क्वायर रूट में 4 minus 2 2 का स्क्वायर प्लस 1 minus 3 minus 2 का स्क्वायर 2 का स्क्वायर 4 3 2 का स्क्वायर 4 4 और 4 8. एक काम करो, इसको आप 2 into 4 लिखो. कुछ तकलीफ होगी किसको. नहीं होगी ना. अरे ना ही होगी. हाँ, तो 4 का स्क्वायर रूट आता है 2 और 2 का स्क्वायर रूट आता है स्क्वायर रूट 2. ये होगा तुम्हारा डिस्टेंस बिटवीन ए बी. तो लास्ट में लिखो आंसर. therefore the distance between point A and B is 2 root 2 unit. ठीक है. चल नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन में आप देखोगे तो आपको दिखाई देगा वहां पे सेकंड वाला क्वेश्चन जो है लीनियरिटी के बारे में चेक करने के लिए बोला है. चलो ए के कोऑर्डिनेट क्या है. 1 कॉमा माइनस 3. बी के क्या है 2 माइनस 5. सी के क्या है -4, 7. इस तरह से है. अरे इसी तरह से है. हाँ चल, उन्होंने कहा है चेक करो कोलिनियरिटी. दिए गए पॉइंट कोलिनियर है क्या. तीनों डिस्टेंस बिटवीन ए बी निकालो. चलो बोलो ए बी कैसा आएगा. स्क्वायर रूट में y2 minus y1 या x2 minus x1 x2 minus x1 2 minus 1 का ब्रैकेट स्क्वायर प्लस minus 5 minus minus प्लस 3 का स्क्वायर. तो इधर प्लस कर रहे इधर माइनस कर रहे ऐसा क्यों. अरे बाबा ओ 3 माइनस है. हाँ चलिए ठीक है. -2 2 minus 1 क्या होता है 1 1 का स्क्वायर प्लस -5 प्लस 3 2 का स्क्वायर -2 का स्क्वायर. तो 1 का स्क्वायर 1 होता है और 2 का स्क्वायर 4 होता है. वो स्क्वायर रूट 5 होता है और उसको एक नंबर दे देते हैं. ठीक है. उसके बाद सेकंड वाला निकालो डिस्टेंस बिटवीन बी सी. सर डिस्टेंस बिटवीन बी सी कैसे निकालेंगे सर. बी एंड सी. बी वाले को पकड़ो x1 y1, सी वाले को पकड़ो x2 y2. तो x2 minus x1 minus 4 minus 2 का ब्रैकेट स्क्वायर प्लस y2 minus y1 7 plus 5 ब्रैकेट का स्क्वायर. माइनस माइनस प्लस होता है भाई. तो -4 -2 क्या हो रहा है -6 का स्क्वायर और ये होगा 12 का स्क्वायर. -6 का स्क्वायर होता है 36 एंड 12 का स्क्वायर होता है 144. शेप भाग 36 प्लस 144 180. अब यहाँ पर स्क्वायर रूट में 5 आया है इसका मतलब ये 5 का मल्टीपल है. 5 का मल्टीपल है काय का 5 से डिवाइड करो इसको. 5 3 द 50 कैरी अरे मैंने 3 and 3 and 0 30 5 30. तो इसका 36 का स्क्वायर रूट है 6 और ये होगा स्क्वायर रूट 5. इसको नंबर दे दो 2 नंबर. एक नंबर हो गया 2 नंबर दे दो. अब ए बी निकाला बी सी निकाला. अब ए सी निकालो. डिस्टेंस बिटवीन ए सी. डिस्टेंस बिटवीन ए सी इक्वल टू स्क्वायर रूट है क्या आएगा. चलो
x2 minus x1 minus 4 minus 1 bracket square plus y2 minus y1 7 plus 3 square. चलो minus 4 minus 1 minus 5 का square plus 7 plus 3 10 का square minus 5 का square 25 and 10 का square 100. ये हो गया 125. ये 5 का मल्टीपल है 5 into 25 का मल्टीपल है तो 5 का स्क्वायर रूट आता है 5√5. आप देखो 1 2 3 को कंपेयर करो तो सबसे बड़ा कौन है 6√5. ठीक है, सेकंड वाला है 6√5, फर्स्ट वाला है √5 यानी 1√5 और ये है 5√5. तो ये 5√5 और ये 1√5 ये होता है 6√5. होता है कि नहीं है? तो लिख सकते हैं आप फ्रॉम 1 2 and 3. Oh, 1 square root 5 plus 5 square root 5 is equal to 6 square root 5. Distance between AB plus distance between AC is equal to distance between BC. Therefore, point A, B, C are collinear. देख लो